वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे कांदा पराठा। या पराठ्यासाठी मी घरातले आपले नेहमीचेच पदार्थ वापरले आहेत। अतिशय कमी वेळामध्ये आणि चविष्ट असा कांदा पराठा कसा बनवायचा ते आता आपण बघूया। तर सुरुवातीला पराठा बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी 1 कप गव्हाचे पीठ इथे परातीत घेतलेले आहे। त्यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे, थोडासा ओवा आणि तेल घातलेलं आहे। आता हे सर्व पदार्थ कोरडे आधी मिक्स करून घेऊया। आता इथे मी हळूहळू पाणी घालून पीठ मळून घेते आहे। आपण रोजच्या पोळीसाठी जसे पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे। तर इथे आता हे गव्हाचं पीठ भिजवून झालंय, ते मी थोडंसं मळून घेते आणि आता त्याच्यावरती थोडंसं तेल घालून पीठ आता हे साईडला झाकून ठेवून देऊया। आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत। इथे आता कांदे चिरून घेऊया। आता इथे हे कांदे मी उभे कापून घेणार आहे। इथे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कांदे मी उभे कट करून घेत आहे। तर आता हे उभे चिरलेले कांदे मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता या कांद्यामध्ये बाकीचे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया। 1 चमचा बारीक रवा, 1 चमचा बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, चाट मसाला, हे आहे आमचूर पावडर, किसलेले आले, थोडीशी हिरवी मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व पदार्थ कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी घालणार आहे कांदा लसूण मसाला, की ज्यामुळे अतिशय स्पायसी अशी टेस्ट येते। तर आता हे मस्त असं स्टफिंग तयार झालेलं आहे, ते साईडला ठेवूया। तर फ्रेंड्स, आता गव्हाचं पीठ 10 ते 15 मिनिटं चांगलं भिजलेलं आहे। ते आता पुन्हा एकदा मी हाताने चांगलं मळून घेते। आता या पिठाचे मी 3 एकसारखे भाग करून घेते। आता यापैकी एक भाग मी लाटायला पोळपाटावरती घेत आहे आणि त्याचबरोबर मी दुसरीकडे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। आता कोरडं गव्हाचं पीठ लावून आपण चपाती किंवा रोटी जशी लाटतो त्याच पद्धतीने लाटायचं आहे। तर आता ही रोटी किंवा पोळी तयार झालेली आहे आणि या रोटीवरती कांद्याचं जे मिश्रण आपण बनवलं आहे ते हाताने पसरून घ्यायचं आहे। तर हे कांद्याचं मिश्रण मी या पोळीवरती सगळीकडे एकसारख्या पद्धतीने पसरून घेतलेलं आहे। आता या पोळीला आपण फोल्ड करायचं आहे किंवा रोल करायचं आहे। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे। अशा प्रकारे फोल्ड केल्यामुळे पराठ्याला चांगले लेयर्स येतात। तर आता हा एक रोल सारखा झालेला आहे। आता हा रोल मी उभा सुरीने कट करून घेते। आता या कट केलेल्या रोलला पुन्हा एकदा फोल्ड करून गुंडाळून घ्यायचं आहे। तर इथे आता मी 2 रोल गुंडाळून असे बनवून घेतलेले आहेत आणि आता हे एक एक रोल गव्हाच्या पिठावरती हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत। आता लाटताना हा पराठा चिकटू नये म्हणून मी कोरडं गव्हाचं पीठ आधी लावून घेतलंय आणि त्याच्यावरती लाटून घेते। हा पराठा जाडसर लाटायचा आहे आणि आता हा तयार झाला आहे पराठा, तो आता भाजून घेऊया। तवा मी आधीच गरम करत ठेवला होता, त्यामुळे तो चांगला तापला आहे। त्याच्यावर थोडंसं तेल घालून आता हा पराठा भाजून घेऊया।
आता एका साईडने भाजून झाल्यावर पराठा पलटायचा आहे आणि त्याला वरती पुन्हा तेल लावायचं आहे, म्हणजे मस्त खमंग चव येते. पराठा हा लो टू मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा आहे. तर इथे आता मस्त खमंग असा हा पराठा तयार झालेला आहे, तो मी काढून घेते. आणि आता मी दुसरा पराठा भाजायला घातलेला आहे. तर आता दुसरा पराठा सुद्धा दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजून घ्यायचा आहे. आहा, मस्त असा खरपूस पराठा तयार झालेला मी काढून घेते. आता मी दुसरा कांदा पराठा बनवायला घेत आहे. पोळी लाटून त्याच्यावरती कांद्याचं मिश्रण पसरलं आहे. आता काय होतंय, कांद्याला जरासं पाणी सुटतं, त्यामुळं कांदा असा ओला होतो. तर त्यासाठी मी काय केलंय, थोडंसं वरून कोरडं पीठ पण त्याच्यावरती पसरून घेतलेलं आहे. त्यामुळे कांद्याचा जो ओलेपणा आहे तो थोडासा कोरडा होतो. तर आता हा रोल तयार झालाय, तो पुन्हा एकदा मध्यभागी असा कट करून घेऊया. आता या कट केलेल्या रोलचा पुन्हा एकदा रोल बनवून घेऊया. आधीचा पराठा जसा बनवला होता त्याच पद्धतीने हा पण बनवायचा आहे. आता मी पुन्हा एकदा हा पराठा लाटून घेते आहे. तर आता हा तयार झालेला कांदा पराठा भाजून घेऊया. पराठा भाजताना तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर लावलं तरी पण चालेल. पराठा सर्व करताना किंवा खायच्या वेळेला मी लोणीचा वापर केला आहे, त्यामुळे इथे आता मी तेलच वापरलं आहे. तर आता अजून एक हा कांदा पराठा तयार झालेला अतिशय सुरेख दिसतोय, तो मी आता काढून घेते. तर अशाच प्रकारे मी सर्व बाकीचे पण पराठे आता बनवलेले आहेत. तर असा हा झटपट होणारा कांदा पराठा नाश्त्याला देता येईल, टिफिनमध्ये देता येईल किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवता येईल. तर असा हा मसालेदार स्पायसी कांदा पराठा तयार झालेला मी आता सर्व केला आहे हिरव्या चटणी बरोबर आणि थोडासा कच्चा कांदा दिलेला आहे. आणि आता या पराठ्यावरती अजून त्याची टेस्ट वाढवण्यासाठी मी घरचं लोणी वापरलं आहे. तर अशा प्रकारे त्याच्याबरोबर लोणी असेल तर या पराठ्याची टेस्ट अजून छान येते. हा पराठा मी आता थोडासा मोडून पाहिला आहे, खुसखुशीत झालेला आहे आणि मसाल्याची चव त्याच्यामध्ये इतकी छान आली आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.